हॅलो, नमस्कार. तुम्हा सर्वांचं आजच्या व्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत. आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार आणि त्याचीच ही पूजा इथे मी मांडून घेतलेली आहे. पूजा झाल्यानंतर दुपारच्या वेळेमध्ये ना मी माझं जे वॉर्डरोब आहे ते आवरायला काढलं, कारण ना कपडे खूपच अस्ताव्यस्त झाले होते. कितीही कपडे आवरले ना तरीसुद्धा 1-1.5 महिना झाला की पुन्हा त्याची हालत आधीसारखीच होऊन जाते. बघा, आपल्या लेडीजचं असं असतं की कितीही कपडे घ्या, पण जेव्हा कुठे जायचं असेल ना तर आपल्याकडे कोणतेही ड्रेस नसतात किंवा कोणते घालू हे आपल्याला कळत नाही. तर माझंसुद्धा असंच होतं आणि कपडे आवरायला काढले ना तेव्हा माझ्या लक्षात आलं की माझ्याकडे कितीतरी असे ड्रेस आहेत जे मी अनेक महिन्यांपासून घातलेलेच नाही आहेत, किंवा काही नवीन ड्रेससुद्धा आहेत जे स्पेशल डेज आल्यावर घालूया असे म्हणून आपण ठेवतो आणि मग काय होतं नंतर ते छोटे होतात, आपलं वजन वगैरे वाढलं तर, किंवा त्याचा ट्रेंड निघून जातो आणि मग ते घालायची इच्छा आपल्याला होत नाही. तुमच्यासोबत सुद्धा असं होतं का? मला कमेंट करून नक्की सांगा. आता हाच ड्रेस बघा, हा इतका सुंदर आहे ना, याचं फॅब्रिकसुद्धा खूप छान आहे. तसा मी हा भरपूर यूजसुद्धा केला, पण त्याचा कलर गेलेला नाही किंवा त्याच्यावरती जे प्रिंट आहे ना ते सुद्धा गेलेलं नाही. घेरसुद्धा भरपूर आहे, अनारकली पॅटर्नमध्ये आहे आणि त्याच्या नेकला अशा प्रकारे एम्ब्रॉयडरी केलेली आहे. तर हा ड्रेस ना सगळ्या कपड्यांच्या गोंधळात मागे पडून गेलेला आणि आज मी जेव्हा कपाट आवरायला काढलं तेव्हा मला दिसला. तर आता मी काय केलं, जे ड्रेस भरपूर दिवसापासून मी घातलेले नाहीत ना ते पुढच्या साईडला ठेवले, जेणेकरून मला ते दिसतील पटकन. तर बघा, खालचे 2-3 सेक्शन आहेत ना ड्रेसचे, तेच मी आज आवरले आणि वरती साडीचा सेक्शन आहे, तो मी नंतर एखाद दिवशी ऑर्गनाईज करेल. आणि दुपारच्या जेवणामध्ये इथे मी बनवत आहे आलू पराठे. ओम सकाळी सांगून गेला होता की आज दुपारच्या जेवणामध्ये आलू पराठे बनवून ठेव. मग छान गरमागरम असे आलू पराठे बनवले. आणि बघा, आज दत्त जयंतीसुद्धा आहे, म्हणूनच आम्ही ना संध्याकाळी 5-5:30ला आमच्याजवळ एक दत्त मंदिर आहे तिथे दर्शनासाठी आलेलो आहोत. तर या ठिकाणी बघा किती सुंदर देखावा बनवलेला आहे. माता अनुसूया आहेत त्या दत्त महाराज आहेत बाळ स्वरूपातील, त्यांना झोका देत आहेत आणि शेजारी छोटीशी झोपडीसुद्धा बनवलेली आहे. तर खूप छान डेकोरेशन होतं. मंदिर छोटंसंच आहे, पण फुलांची सजावटसुद्धा खूप सुंदर केलेली होती. खूप गर्दी असल्यामुळे ना मला व्यवस्थित व्हिडिओ शूट करता आला नाही, पण जेवढा जमला तेवढा मी थोडासा व्हिडिओ शूट केला. कारण बघा, अशा तिथींना भरपूर लोक दर्शनासाठी मंदिरात येतात आणि अशा वेळी आपण जर व्हिडिओ शूट करत तिथे उभं राहिलं तर ते पण बरोबर वाटत नाही. त्यामुळे मी जास्त काही व्हिडिओ शूट केला नाही. आता इथे दर्शन घेतल्यानंतर ना याच्या जवळपास आणखी एक मंदिर आहे जिथे सर्व देवी देवतांच्या मूर्ती आहेत. तर त्या ठिकाणी दत्त महाराजांची सुद्धा मूर्ती आहे. तिथे आम्ही दर्शन घ्यायला आलो आणि इथे सुद्धा खूप छान सजावट केलेली होती. ही श्री दत्तांची मूर्ती आहे ना ती पूर्ण व्हाईट मार्बलमध्ये बनवलेली आहे. खूप सुंदर मूर्ती आहे, पण आता बघा व्हाईट असल्यामुळे ना ती व्यवस्थित कॅमेऱ्यामध्ये दिसत नाही. या मंदिरामध्ये ना जास्त गर्दी नसल्यामुळे आमचं दर्शनसुद्धा खूप छान झालं. चला तर आजचा व्लॉग मी इथे संपवते. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.